राज्यात 1 मार्चपर्यंत या जिल्ह्यात पडणार पाऊस, काही ठिकाणी गारपिटीची शक्यता. राज्यातील वातावरण गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने बदल होतोय. या काळात नागरिकांना रात्रीच्या वेळेस काहीसा गारवा तर दुपारच्या वेळेस उन्हाच्या चटक्याचा सामना करावा लागतोय. याशिवाय राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण देखील पाहायला मिळतंय. गेल्या 2 दिवसापासून वादळी वारे, गारपीट आणि पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले. अशातच मार्च महिन्याच्या 1 आणि 2 तारखेला अवकाळी पाऊस होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा तसंच नागपूर शहरात पावसाचा अलर्ट देण्यात आला. याशिवाय ढगांच्या गडगडाटासह पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खान्देश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या भागात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यासहित किरकोळ ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये 2 मार्चपर्यंत ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर आजच्या दिवशी मराठवाड्यात गारपिटीची शक्यता आहे. कोकणात 2 दिवस राहणार ढगाळ वातावरण. 1 आणि 2 मार्च असे 2 दिवस ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी विजांच्या सह सोसाट्याच्या वाऱ्यासहित किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता जाणवण्याचा अंदाज आहे. तर मुंबईसह कोकणातील 7 जिल्ह्यात 2 दिवस ढगाळ वातावरण किंवा अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा तसंच नागपूर शहरात पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. असाच नवनवीन माहितीसाठी रॉकगन वेबसाईट या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व www.rockgun.com या वेबसाईटला देखील भेट द्या.